अकोट शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये यावर्षी 48 मंडळ सहभागी झाले। गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी 18 सप्टेंबर रोजी शहरातील नंदीपेठ भागात गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक वाजत गाजत मुख्य मार्गाने सुरू असलेल्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी जात होती। या दरम्यान मिरवणूक मार्गस्थ होत असताना मिरवणुकीवर अचानक विटा दगडफेक सुरू झाली। अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस व गणेश भक्त गोंधळून गेले। ही घटना दुपारी 4 ते 4:15 वाजेच्या दरम्यान घडली। गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्याने घटनेमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसह 8 ते 10 गणेश भक्त जखमी झाले असून गंभीर जखमी झालेले अक्षय नाथे, अंश नाथे, अमोल पिंपळे, महेंद्र लांडे, छगन अंबडकर, प्रकाश काळे आदींना पुढील उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले आहे। कर्तव्यावर कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश चंद्र सोळंके यांना जबर मार लागल्याने यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत। घटनेदरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली, त्यामुळे मुख्य विसर्जन मार्गावर मिरवणूक शांतपणे व उत्साहात पार पडली। गेल्या 10 दिवसांपासून शांततेत सुरू असलेल्या गणेशोत्सवाला विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी गालबोट लागले। हा सर्व प्रकार घडण्याच्या मागे व अकोट शहराची शांतता व सुव्यवस्था भंग करण्याच्या मागे नियोजित कट असल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे। कुठलेही ठोस कारण नसताना अचानकपणे मिरवणुकीवर दगडफेक करणे हे कट कारस्थान असू शकते, अशा चर्चेला उधाण आले आहे। नेमका हा काय प्रकार आहे, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी अकोट शहरातील नागरिकांच्या वतीने होत आहे। या भागातील 68 जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करीत कायदेशीर कारवाई करणे सुरू आहे। त्यानंतर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे। अकोट शहरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून शांतता आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे। या घटनेच्या निषेधार्थ 19 सप्टेंबर रोजी सकल हिंदू संघटनांच्या वतीने अकोट शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता। MCN न्यूज मराठीकरिता विशाल आगरे, अकोट शहर प्रतिनिधी। दगड भरले होते, घरात दगड भरले होते, इटा भरल्या होत्या, दान बुधून त्याने दगडफेक केली। आमच्या नंदीपेठीत 2 गणपती निघतात, पहिला आमचं निघते जे बजरंग मंडळ, त्याच्या मागं असते सावता माळी, हे ना जाणून बुजून दगडफेक केली। आम्ही 7-8 जण त्याच्यात जखमी झालो, मला टाचे पडले पायाले, जाणून बुजून केली आतमध्ये। नंदीपेठ लागे त्याने दगड मारले मजीतून मी दरवाजात उभा होतो। कोण मारले हो दगड? ते दगड तर वरतून मारले, वरून मारले दुरून। ते आमच्या जवळ लावला त्याने मारले।